शिवसेनेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली जाणार आहे आणि आजच या निकालाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाकडून याचिका केली जाण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। ठाकरे गट आज याचिका दाखल करते आणि विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असं म्हणून आव्हान दिलं जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। कसं पाहताय आणि सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीने ही सुनावणी पूर्ण होऊ शकेल? हा धक्कादायक किंवा अनपेक्षित असं काही नाही आहे। जो माणूस खाली हारतो तो अपील करतो आणि त्या पद्धतीने त्यांनी 2 महिन्यापूर्वीच ही तयारी केली असावी। कारण की पहिल्या दिवसापासून नार्वेकरांवर जे काही आरोप करायचे, या पक्षातून आल्या, पहिले आमच्या पक्षात होते, तुम्ही मध्ये पाहिलं असेल तर त्यांचे फोटोसुद्धा शेअर केलेत। म्हणून मानसिकता त्यांची जी आहे ना, स्वतःचं चुकल्याचं आजही सांगायची हिंमत त्यांच्यात नाही आहे। मग आता पर्याय काय? तर पर्याय सुप्रीम कोर्ट आहे आणि मग ह्या सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये आता उद्धव ठाकरेंची याचिका आहे म्हणून काही प्रायोरिटी असं काही भाग नसतो। सुप्रीम कोर्टाकडेही भरपूर काम आहेत। आता हे सुप्रीम कोर्टावर यांनी आरोप लावणे म्हणजे कमवलं। हा निकाल जो सुप्रीम कोर्ट देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल। म्हणून लवकरात लवकर आता ही याचिका निकाली काढावी असं आम्हाला त्यांना विनंती राहील आणि त्या पद्धतीने त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगावं की आमच्यावर अन्याय झाला, लवकर निकाली काढावं। मला वाटतं ह्या सगळ्या प्रोसेसला टाईम लागेल आणि ज्या टायमाला निकाल येईल त्या टायमाला त्यांना खऱ्या अर्थानं विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा चांगला बरोबर आहे की चूक आहे ते कळेल। विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे, कारण सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षाकडे हे प्रकरण पाठवायच्या आधी भरत गोगावले यांना बेकायदेशीर प्रतोद मानलेलं होतं। शिवाय गटनेतेपद हे सुद्धा बेकायदेशीर पद असं म्हटलेलं होतं आणि विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष होऊ शकत नाही अशी एक टिप्पणी केलेली होती। त्या बाबींचा आधार कुठेतरी ठाकरे गट घेताना दिसतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा ही सुनावणी लागण्याची शक्यता आहे। त्यांनी त्यावेळेला ज्या काही इम्प्लिमेंट करताना ज्या काही चुका केल्या त्या सुप्रीम कोर्टाने दाखवल्या होत्या आणि त्या आता रिकलेक्ट झालेल्या आहेत, त्या सुदुरुस्त करण्यात आलेल्या आहेत। आणि जर सुप्रीम कोर्टाचा अनादर झाला असेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई सुप्रीम कोर्ट करेल ना। अनादर कोणाचा झाला? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा ना, मग सुप्रीम कोर्ट ठरवेल ना। तो ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एखाद्या वेळेला कोर्टाने निर्णय दिला, मला जे काही डायरेक्शन दिले असेल किंवा काय सांगितलं असेल, मी त्याचा जर अनादर केला तो कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होते आणि ती करायचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे। म्हणून सुप्रीम कोर्टाने आता काय निर्णय घ्यावा हे जर तुम्ही त्यांना सांगत असाल तर मला वाटतं हे थोडं अति होतंय। ज्याचा अधिकार त्यांना ठरवू द्या। तुमची जी काही याचिका आहे ती तुमच्या याचिकेपुरतंच आपण लिमिटेड बोललो पाहिजे। त्यांच्या अधिकारावर तुम्ही गदा आणू शकत नाही किंवा त्यांना तुम्ही डायरेक्शनसुद्धा देऊ शकत नाही। म्हणून असे जे काही आरोप बिरोप करतात याला कवडीची ही किंमत नसते। याच निकालाच्या आधारावरती आता उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची चिरफाड करण्यासाठी महापत्रकार परिषद घेत आहेत। उद्या मुंबईच्या वरळीच्या डोममध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे आणि संजय राऊतांनी म्हटलंय या पत्रकार परिषदेला अनेक कायदे पंडित असतील आणि विरोधकांनी सुद्धा यावं। आता हा डोंबाराचा खेळ मी कालच बोललो। मग आता तुम्ही एवढी मोठी डोममध्ये पत्रकार परिषद घेतायत, कायदे तज्ज्ञ बोलत आहेत, निकाल स्वतःच लावून घ्या ना। तुम्हाला कशाला पाहिजे सुप्रीम कोर्ट? कशाला पाहिजे बाकीच्या गोष्टी? जनतेचा निकाल असं समजून घ्या की तुम्ही बोलून द्या। काय काय खेळ आहे? लोकशाहीची थट्टा आहे। एखाद्याने तुमच्या विरोधात निकाल दिला तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन कायदे तज्ज्ञ हा काय बोलला, तो काय बोलला, तो काय बोलला, हे याच्यावर निकाल नसतो। एकदा घटना वाचा ना। बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली त्या घटनेचा वापर कधी आणि कुठे करायचा याचं साधं कॉमन सेन्स तुम्हाला असलं पाहिजे। उद्या जर माझ्या विरोधात जर आता एखाद्या कोर्टाने जर अन्याय केला तर मी काय त्याच्या समोर जाऊन पत्रकार परिषद घेऊन सांगू आणि कायदे तज्ज्ञाला बोलू? प्रत्येक केसमध्ये आपल्या बाजूने वकील असतात, ते लढत असतात, कायद्याची बाजू मांडत असतात। त्यात ते अपयशी ठरले याचा अर्थ काय ते वकील नाहीत? परंतु एक शो करायचा आहे। आजकाल काय वेगवेगळे शो यायला लागलेत ना TV चॅनलवर, तशातला हा एक नवीन शो सुरू झालेला आहे, नवीन एपिसोड, महाराष्ट्राची हास्य जत्रा पार्ट 2 हे उद्या होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्याला जात आहेत आणि त्याला जोडूनच प्रश्न आहे। काल आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं होतं की मुख्यमंत्री यांच्यासोबत जवळपास 70 जणांचा लवाजमा जातोय, तर हा सगळा खर्च किंवा त्यांना सगळे नेण्याची प्रक्रिया
तर हे बेकायदेशीर सरकार आणि त्यांच्यासोबत एवढी लोक मुद्दाम जात आहेत. आजही बेकायदेशीर म्हणतो. खरं माहिती का, अनमॅच्युअर्ड स्टेटमेंट ज्याला म्हणतात ते असतं. एखाद्या राज्याचा भारतातल्या सर्वात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री दावोसला जातोय इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी, काही ॲग्रीमेंट करण्यासाठी, काही MOU साईन करण्यासाठी. त्यावेळेला सर्व अधिकारी वेगवेगळ्या विभागातले त्यांच्या बरोबर असले पाहिजे. हे काही गोवाची ट्रिप नाही आहे, ही लंडनवारी नाही आहे. हे महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला हा दौरा आहे. आणि एखादा दौरा करताना मग त्याचा खर्च किती झाला, मग त्यांनी वडापाव खाल्ला होता का सँडविच खाल्लं होतं, ह्या चिल्लर चाळे जे आहेत ना, ही चिल्लर गोष्टी अनमॅच्युअर्ड राजकारणीच बोलू शकतो. आणि मग पुन्हा ते मग मी ट्विट केलं होतं म्हणून असं घडलं, स्वतःची लाल करून घ्यायची सवय लागली ना, ते अत्यंत चुकीची. कशासाठी चाललेत? सगळे मूर्ख आहेत अधिकारी, मुख्यमंत्री मूर्ख आहेत, पुन्हा बेकायदेशीर. अरे गेलं ना तुमचं, सर्व संपलंय ना. पण तरी या अशा गोष्टी काढून चर्चेमध्ये राहायचा हा एक संजय राऊतने रोज त्यांना बी काहीतरी बिटको ग्राईप वॉटरसारखं काही पाजतो की काय शंका यायला लागलेली. असं नसतं बोलत राहत. मुख्यमंत्र्याला जाऊ द्या, त्यांचं स्वागत करा, त्यांना सांगा यस तुम्हाला शुभेच्छा, महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही कराल त्यांच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर उभं राहू. अशी भूमिका ही कधीही विरोधी पक्षाची असली पाहिजे. चुकीचं काही केलं तर तेव्हा तुम्हाला बोलण्याचा अधिकार तेवढा आहे, पण चांगलं केलं तर त्याला कमीत कमी शाबासकी देण्याचं तारतम्य म्हणजे तेवढं तर दाखवा, माणुसकी म्हणून. म्हणून आता 2.5 वर्षात त्यांनी जे काही घरातून गोट्या खेळल्यात ना, त्याला हे प्रत्युत्तर आहे. काम कसं करावं हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं. हे त्यांचा पोटशूळ त्यांच्या पोटात आलेला आहे. संजय राऊत त्यांनी सुद्धा एक विधान केलंय, महाराष्ट्रात एक फुल मुख्यमंत्री आणि 2 डाऊटफुल मुख्यमंत्री काम करत आहेत. संजय राऊत त्याला लवकर वेड्याच्या इस्पितळात गेलं पाहिजे. मी उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करेल की असे वेडे लोक बाजूला ठेवू नका. जेवढा झालाय तेवढा सत्यानाश पुरे आहे आता. परंतु ह्या अशामुळं जी प्रतिमा समाजामध्ये निर्माण होते ती एकदा सर्वसामान्य माणसाला विचारा, यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? राम मंदिराच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक दावा केला की मंदिर वही बनाएंगे असा भाजपचा नारा होता. मात्र जिथे बाबरी पाडली त्या ठिकाणी मंदिर न बनवता तिथून 3 किलोमीटर लांब मंदिर बनवण्यात आलेलं आहे. आणि भाजपनं हे थोतांड कुठेतरी समाजापासून लपवलं, भारताच्या सगळ्या जनतेपासून लपवले. त्याला रात्री पडलेलं हे स्वप्न आहे. आजकाल तर स्वप्नात बोलतो, वेडेसारखे हावभाव करतो, वेडेचाळे करतो, त्याच्यातून आलेली ही कल्पना आहे. करोडो लोकांचा लक्ष ज्या मंदिराकडे आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाकडे जे सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्या निर्णयाच्या अनुषंगाने बनवलेले ते एक वीट सुद्धा कोर्टाने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसारच तिथं रचल्या गेलेली आहे. कसा त्याचा अनादर केला जाईल, कसं ते दुसरीकडे बांधलं जाईल? जी जागा होती त्या ठिकाणी झाले ना ते. मग ते तुम्हाला जर असं माहिती होतं, तुम्ही 1 कोटीचा निधी कशाला दिला आमच्या पैशातला? तुम्ही कशाला दर्शनाला गेले होते त्यावेळेला तिथे? हे थोतांड आहे यांचं ना, काय बोलावं यांना सुधरत नाही. पहिलं एका टीनच्या शेडमध्ये असलेल्या रामाची मूर्ती आज एवढं मोठं भव्य स्वरूप होतंय. म्हणजे आज देशातलं सर्वात मोठं तर मंदिर आता आज त्याच्याकडे म्हणून पाहिलं जातंय. त्याचा व्याप्ती किती असेल याची कल्पना तरी केली काय यांनी? म्हणून रामाला विरोध का करतात हे मला कळत नाही. एखाद्या मशिदीला विरोध नसता केला यांनी, परंतु राम सोपा वाटतो यांना. आणि हा राम यांना राम राम म्हणायला नाही लावलं ना, तर लक्षात घ्या येणारी लोकसभा विधानसभेमध्ये यांना राम राम म्हणून हे राम शेवटच्या शब्द यांना वापरावे लागतील. शेवटचा एक प्रश्न, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक फोन आलेला होता, ज्या फोनवरती आता एका अज्ञात इसमानं अशी माहिती दिली की मातोश्री जे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आहे त्याच्या बाहेर 4 ते 5 तरुण घातपात घडवण्याची तयारी करतायत, प्लॅनिंग करतायत. मुंबईत ते राहणार आहेत आणि गुजरातवरून ते निघालेले आहेत आणि त्यांचा असा घातपात करण्याचा प्रयत्न आहे. त्यावरती आता पोलीस चौकशी करतायत. या फोन कॉलकडे कसं पाहताय? फक्त हा फोन कॉल संजय राऊतच्या माणसांनी केलेला नसावा हे फक्त तपासून पाहिलं पाहिजे. सुरक्षा कुणाची असो त्याची जबाबदारी सरकारची.
परंतु मागच्या वेळेला जसे संजय राऊतला बोगस फोन स्वतःच्याच माणसाकडून करून घेतले, तशातला हा कॉल नसावा. फक्त याची काळजी गृह खातं जरूर घेईल. आणि कुणाचा कॉल आला आहे मला वाटतं काही दिवसात तुम्हाला, काही दिवसात नाही काही तासामध्ये सुद्धा तुम्हाला कळेल. म्हणून मातोश्री सुरक्षा हे आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. परंतु बोगस काम करणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा आता कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी राहील. म्हणून चिंता मातोश्रीची करू नका, चिंता स्वतःची करा. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट, आणि त्यांनी वेगवेगळ्या राजकीय विषयावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवाय मातोश्रीच्या अनुषंगानं जो फोन मुंबई पोलिसांना आलेला होता तो फोन कॉल संजय राऊत यांच्या माणसांचाच नसावा अशी अपेक्षाही व्यक्त केलेली आहे. पोलीस या सगळ्याच्या प्रकरणाची चौकशी करतायत, त्यामुळे आता या सगळ्या तपासामध्ये काय काय उघडकीस येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.